मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी भाजपात जात आहेत। आज दुपारी 1 वाजता भाजपात ते पक्षप्रवेश करणार आहेत। अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरी हे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत। संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती आहे, त्यामुळे आता मनसेला मोठा धक्का मानला जातोय। मला मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या। त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली। अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या। आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवेन। पण तुम्ही भाजपमध्ये जाणं यामागे कारण काय? तुम्ही 194 मी तिकीट वगैरे हा विषयच येत नाहीये। तिकीट वगैरे हा विषय नाहीच आहे। नाही, हे कसं आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटते की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिचेबल। त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिचेबल धुरी, संतोष धुरी नाराज। मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही। त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं। मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्या कारणाने वगैरे नाही। आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे, म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन। मला थोडा वेळ द्या। तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभार आहे। तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या, पण तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही, तुमचा भाजप प्रवेश आधीच फिक्स झाला होता का? ना, मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातलेच आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे, ते काही कामं असली पण याची तर ते भेटायचे आम्हाला, आमची जी चर्चा करायची, कुठे मदत करायची आम्हाला ते बरं वाटलं की ते स्वतः एवढे आलेत तिकडून सिंधुदुर्गावरून, रात्री प्रवास करून आले संध्याकाळी। आणि तसेच परत सकाळीच त्यांची दुसऱ्या दिवशी वॉरंट होता त्यांच्यावर सिंधुदुर्गामध्ये कोर्टामध्ये।